नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत. अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध घेणार आहोत. सुरुवातीलाच बातमी आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या गंभीर दाव्याची. सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. एका अज्ञातानं फोन करून माहिती दिल्याचं देखील दमानिया यांनी म्हटलेलं आहे. वाल्मिक कराडच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय. अंजली दमानिया यांनी आज देशमुख कुटुंबाची भेट घेतली. मला रात्री 11:15 वाजता एक त्यांचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं. मी ऐकून हदरले अक्षरशः की काय चाललंय. आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेतं एका ठिकाणी मिळाली ते बघा. अरे हे बाई हे बाबा हे राजा. आधी ह्या नंबरवरनं मला फोन आले, नॉर्मल कॉल हे बघा. आणि नंतर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर जे मी एसपींकडे ताबडतोब ती माहिती पाठवली. हे बघा, ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय म्हणून. त्यामुळे खरं आहे खोटं आहे का हे मुद्दाम पेरलं गेलंय काय आपल्याला नाही माहिती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया माझ्यासोबत आहे. 2012 पासून मी सुरेश धस यांच्या विरुद्ध सुद्धा लढते आणि तेव्हापासून मला माहिती आहे की त्यांच्या अष्टीच्या फार्म हाऊसवर काय काय धंदे चालतात. त्यामुळे हे सगळे सेमच आहे. वाल्मिक कराड काय, सुरेश धस काय, संदीप क्षीरसागर काय, सगळे एका माळेचे मणी आहेत. मला म्हणून मी म्हटलं की तो राजकीय ड्रामा आहे, त्याच्यात मला पडायचं नाही. आरोपी मोकाट आहेत तसं मी म्हणजे जेव्हा काल मला रात्री 11:15च्या सुमारास एक फोन आलाय आणि त्याच्यात असं म्हटलं की बाकीचे आरोपी कदाचित मिळणार पण नाही आहेत कारण त्यांचं मर्डर झालंय. आणि हे ऐकून खरं तर डोकं सुन्न झालं होतं की हे चाललंय का. आता ही सगळी जी माहिती आहे ती मी एसपींकडे दिली होती. आता हा खरंच आहे का हे केलं गेलंय का मला उगाचच सांगून माझी विश्वासार्हता कमी करायची आहे. कारण राजकीय लोक काही करू शकतात म्हणून मी माझं काम जे होतं ते एसपींकडे माहिती देण्याचं ते केलेलं. अंजली दमानियांच्या आता दाव्याची पोलीस कशी दखल घेतात ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. वळ्या पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मस्साजोग गावामध्ये आज अगदी कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी गावकरी बीडमध्ये दाखल झाले. त्यामुळे गावात अगदी शुकशुकाट आहे. आपण दृश्यामध्ये बघू शकतो. हेच ते मस्साजोग गाव, जे गावचे सरपंच संतोष देशमुख होते आणि त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होतोय. आज बीडमध्ये आक्रोश मोर्चात या गावचे सगळे गावकरी सहभागी होणार आहेत. त्यामुळे गावात शुकशुकाट आहे. 2 दृश्य आपण बघतोय. मस्साजोग गावातील हे चित्र आहे. संपूर्ण गावात शुकशुकाट आहे कारण सगळे ग्रामस्थ आज बीडमध्ये आलेले आहेत कारण सर्वपक्षीय मूक मोर्चात ते सहभागी होणार आहेत. आमदार सुरेश धस आता मोठा ताफा घेऊन बीडमध्ये दाखल झालेले आहेत कारण ते देखील या सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होणार आहेत. बीड शहरातील बार्शी नाका परिसरातून सुरेश धस यांचा ताफा आता शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झालेला आहे. मोर्चात ते सहभागी होणार आहेत. सगळ्या संपूर्ण प्रकरण अगदी हिवाळी अधिवेशनापासूनच सुरेश धस यांनी या प्रकरणावरून धनंजय मुंडे असतील किंवा त्यांचे निकटवर्तीय या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून नाव ज्याचं घेतलं जातं तो वाल्मिक कराड यांच्यावर घणाघाती आरोप केलेले आहेत. आणि सगळं प्रकरण लावून धरलेले सुरेश धस यांनी ते देखील सुरेश धस आज सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होणार आहेत. मिळेल संतोष देशमुखला. राज्याचे मुख्यमंत्री ज्याच्या पाठीमागे आहेत त्याला न्याय 100% मिळेल कारण त्यांनी ॲक्शन अतिशय जोरामध्ये या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु हा जो क्षोभ आहे, राग आहे लोकांच्या मनामध्ये, तो व्यक्त करण्यासाठी लोक या ठिकाणी येतील प्रातिनिधिक स्वरूपात. या प्रकरणातले फरार असलेल्या आरोपींचा खून झाला आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अशी माहिती मिळाली की बीडमधील ज्येष्ठ नेत्यांनी असं काही तपशील त्यांच्यापर्यंत पोहोचलं. तो त्यांच्याकडे तपशील असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावा. त्याच्यावर मला अधिकचं काही बोलायचं नाही. वाल्मिक कराड फरार असल्यामुळे त्यांच्या पत्नीची चौकशी काल सीआयडीने केली. पत्नीची चौकशी झाल्यावर पण वाल्मिक कराड काही सापडत नाही. त्यामुळे आता कोणाची चौकशी केल्यावर ते सापडते असं तुम्हाला वाटतं? नाही,
त्यांच्या पत्नीचे झाले आता होणार ना, चौकशी करणार पोलीसच्या पद्धतीने तपास करणार आणि पोलिसांचा तपास ज्या दिशेने जाईल तो जाईल. पण मला असं वाटतं बीडमधल्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. बीडमध्ये आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 74 अधिकाऱ्यांसह 350 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा असं आवाहन आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलंय. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे असं आवाहन जरांगेंनी केलंय. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आजचा मोर्चा आहे. तसंच बीडमधील दहशत संपवण्यासाठी आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं. सगळ्याच पक्षाचे लोक बीडमधली जनता. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची रवींद्र चव्हाणांची नियुक्ती होणार हे आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्याची घोषणा कधी होणार याबाबत अनिश्चितता आहे. शिर्डीतल्या अधिवेशनात चव्हाणांच्या नावाची घोषणा होणार का याची उत्सुकता आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात आता अभिनेत्री प्राजक्ता माळी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेत इव्हेंट पॉलिटिक्सचा परळी पॅटर्न सुरू असल्याचं म्हटलं होतं. दाओसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी गुंतवणूक आणणार असल्याची माहिती मिळते. 20 ते 24 डिसेंबरला स्वित्झर्लंडमधल्या दाओस शहरामध्ये आर्थिक परिषद होणार आहे आणि या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ असणार आहे. महाराष्ट्रातल्या परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीनं दाओसमध्ये आता महत्त्वपूर्ण करार होणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी पक्ष कार्यालयात ही बैठक असणार आहे. बैठकीला आजी माजी आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी सूत्र स्वीकारतात आयुक्त मनीषा खत्री आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. कारण मनीषा खत्री यांनी आज शहरातील रामकुंड आणि गोदा घाटाची पाहणी केली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा, रामकालपथ आणि नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोदावरी नदी परिसराची पाहणी केली. नाशिक शहरातील अनेक भागात आज पाणी कपात करण्यात आलेली आहे. सिडको, नाशिक रोड पातळीसह नाशिक पूर्व विभागातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुकणे धरणातील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी आता पाणी पुरवठा बंद राहणार. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकल्पावरून होणारे वाद थांबवण्यासाठी आता जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आले. जिल्हाधिकारी यांनी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत केली आहे. जिल्ह्यात नेमकं किती आणि कोठे पवनचक्की उभारण्यात येते याची प्रशासनाला माहिती देण्यात आली नसल्याची बाब उघड झाली. यवतमाळ जिल्ह्यात 1 लाख वीज ग्राहकांवर 78 कोटींची थकबाकी आणि या सर्व थकबाकीदारांना 31 डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकी व्याज आणि विलंब आकारासह भरावी लागणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महावितरणने दिले. जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. कारण 2023 वर्षाच्या खरीप आणि रब्बी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. बुलढाण्यातील देवपूर येथे ग्रामस्थांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केलं. सरपंच आणि सदस्यांनी 50 फूट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय. बुलढाणा तालुक्यातील देवपूर येथे पाणी पुरवठा योजनेचं काम वेगानं करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
राजगुरुनगर इथं 2 मुलींच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आलेला आहे. खेड तालुक्यातील विविध संघटना, स्थानिक नागरिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शहरातून निषेध मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. तर टॉप 50 नंतर एक बातमी आहे नंदुरबारमधून. नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं आता रब्बी हंगामातल्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पपईच्या बागा देखील झोपलेल्या आहेत. आंब्याचा मोहर देखील गळून पडलेला आहे. त्यामुळे फळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा, काकडदा, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसलाय. गहू, हरभरा, ज्वारी आणि मका पिकाला देखील मोठा फटका बसलाय. अक्राणी तालुक्यात तर कैरीवर प्रक्रिया करून आमचूर तयार केलं जातं. आंब्याचा मोहरच गळून पडल्यानं आंबा आणि कैरी उत्पादक आता शेतकरी संकटात सापडलेले आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी. दिलेल्या येल्लो अलर्ट नंतर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा असेल, अक्राणी असेल किंवा प्रकाशा, काकडदा या भागांमध्ये काल जोरदार असा पाऊस झाला आणि त्या पाऊस झाल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसलेला आहे. आंब्याच्या त्या पावसामुळे सर्व मोहरा गळून पडल्यानंतर ते पुन्हा आंबे तर काय लागणार नाही, म्हणजे मोठं नुकसानच झालेलं आहे. किती झाड आहेत आपल्याकडे? 30 झाड आहेत. कितींचं उत्पादन घेता आपण दरवर्षी? एका आंब्याच्या कैऱ्या जरी काढल्या तरी 10,000च्या पुढे उत्पन्न येतं. कमीत कमी 10,000 एका आंब्याचे येतं कैरीच्या याच्याने. मोहर गळाल्यानंतर पुन्हा मोहर येत नाही आणि आंबे येणार नाही. नुकसान झालं. त्यामुळे नुकसानच झालं आहे सर. नंदुरबारून सागर निकवाडे, साम TV न्यूज. नंदुरबारमधल्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. नाशिकच्या येवल्या तालुक्यातील नगरसूल भागात अवकाळी पाऊस झालाय. गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसलाय. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे आणि तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय. न्हावी आणि पाडळचा या गावामध्ये सुपारी एवढ्या गारा पडल्या. मनमाड परिसरात हलक्या पावसानंतर आता धोक्याची चादर पसरली आहे. दृश्यमानता कमी झाल्यानं रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना गाड्यांचे हेडलाईट लावावे लागत होते. या धोक्यामुळे मात्र कांद्यावर रोग पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यवतमाळच्या केजागमध्ये अवकाळीनं हरभरा, तूर आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसलेला आहे. तापमानात घट झाली तसंच वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक महिला जखमी झाली. पंधरा दिवसात तुरीचे दर 2,000 घसरलेत. कारण खुल्या बाजारात पिवळ्या वाटाण्याची आवक 2 महिने खुली करण्यात आली. तूर बाजारात विक्री करता येण्यापूर्वी तुरीचे दर घसरल्याने मात्र आता शेतकरी आर्थिक संकटात सापडले. पालघर रेल्वे स्थानकाजवळ हनुमान मंदिर चौक येथे भीषण अपघात झाला. अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमीवर पालघरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाटकोपरमध्ये स्टेअरिंगवरचा ताबा सुटल्यानं टेम्पोला अपघात झाला. अपघातात एक महिला जागीच ठार झाली, इतर 3 जण जखमी आहेत. या प्रकरणी आता पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. धुळे तालुक्यातील शिरूरपाटा परिसरामध्ये 2 वेगवेगळ्या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. तालुक्यातील शिरूरपाटा ते विंचूरपाटा परिसरात ही दुर्घटना घडलेली आहे. धुळे पोलीस अधिक तपास करतात. नागपूरमधील रिक्षा अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत झालेला आहे. रिक्षाची दुभाजकाला धडक बसली आणि ही दुर्घटना घडली. रोहित साखरे आणि त्याची आई करुणा साखरे असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नाव आहे. शिर्डी येथे कोपरगाव बस आगारामध्ये एका बसला अचानक आग लागलेली. ही घटना शुक्रवारी घडलेली आहे. या आगीत बस जळून खाक झालेली आहे. डेपोच्या काही भागाचं देखील नुकसान झालेलं आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
अंतरवाली सराटीमध्ये शेतकऱ्याचा 2 एकर ऊस जळून खाक झालाय. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. ऊसाला आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मुंबईतील खैराणी रोड साकीनाका परिसरात भीषण आग लागली. 2 गोदामांनी पेट घेतला. झोपडपट्टी भागात ही आग असल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी अगदी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. नागपूर शहरात आझाद चौकात एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने घरातील सदस्य त्वरित बाहेर पडल्यानं जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील साहित्य जळून खाक झालं. पुण्यात BT कवडे रोडवर गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेत 3 जण जखमी झालेत. एकाचा मृत्यू झाला. माजी मंत्री बाबा सिद्दीकींची हत्या बिश्नोई गँगनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. सलमान खान सोबतची जवळी बाबा सिद्दीकींना भोवल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे. राजापूरमध्ये 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणानं हा अत्याचार केल्याचं उघड झालं. या प्रकरणी आता आरोपी पारस आडिवरेकर याला पोलिसांनी अटक केलेली आहे. न्यायालयानं आरोपीला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या मैत्रिणीनं तिला बिअर पास दिली. तिची शुद्ध हरपल्यानंतर मैत्रिणीच्या मित्रानं पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. पुण्यात सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचं सत्र सुरू आहे. अशातच आता सायबर गुन्हेगारांनी 3 जणांना 77 लाख रुपयांना गंडा घातलाय. गुंतवणुकीवर जादा नफा देण्याच्या आमिषानं सायबर चोरट्यांनी 3 जणांना फसवलेलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. पुण्यात बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. कात्रज परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये गोवा राज्यातील बनावट दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक केलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे वरळी मटका जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. यात आरोपींकडून 4,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण 21 आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे. परभणीमध्ये 3री मुलगी झाल्यानं पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झालाय. पती कुंडलिक काळेला पोलिसांनी अटक केली. कराडच्या विद्यानगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झालेत. पूर्वविमानातून गोळीबार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी गोळीबार करणारा संशयित सुरेश काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे. लघुशंका करत असताना हटकल्यानं एका व्यक्तीला मारहाण झाली आणि त्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले. जालन्यात बांगलादेशी 3 तरुणांवर ATS पथकानं कारवाई केली. भोकरदन तालुक्यातल्या पारद येथे ही कारवाई करण्यात आली. अवैधरित्या वास्तव्य केल्यामुळे या तरुणांवर कारवाई झाली. या बांगलादेशी तरुणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. उल्हासनगरच्या आशेपाड्यात ऋषिकेश जयगडकर या युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झालेला आहे. या हल्ल्यात ऋषिकेश गंभीर जखमी झालाय. हा हल्ला पूर्वविमानातून झाल्याचं बोललं जातं.
टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लाखो करदात्यांना आता शहरी मध्यम वर्गाला देखील सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो. 15 लाख पगारापर्यंत टॅक्समधून मोठी सूट मिळण्याची घोषणा येत्या बजेटमध्ये होऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला बजेट सादर करतील. मात्र टॅक्समध्ये किती सवलत द्यायची यावर मात्र अजून सरकारनं निर्णय घेतला नाही. बघा, सध्या किती टॅक्स आहे तर 3 लाखापर्यंत कुठलाही तुम्हाला कर द्यावा लागत नाही. त्यानंतर 3 ते 7 लाखापर्यंत 5%, 7 ते 10 पर्यंत 10%, 10 ते 12 लाखापर्यंत 15%, 12 ते 15 लाखापर्यंत 20% आणि 15 लाखाच्या वरती तुम्हाला 30% कर भरावा लागतोय. मात्र 2025च्या बजेटमध्ये तुम्हाला दिलासा मिळू शकेल. बघा, जुनी कर प्रणाली कशी आहे तर 2.5 लाखापर्यंत कुठलाही कर नाही. 2.5 लाख ते 5 लाख 5%, 5 ते 10 लाख 20% आणि 10 लाखाच्या वरती तुम्हाला 30% कर होता. 5 लाख पगार असलेल्यांना रिबेट मिळत होता. आता वैद्यकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण आता होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषध देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषध देण्याची परवानगी दिली. मात्र या होमिओपॅथी डॉक्टरांना एक कोर्स असतो, सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी, यामध्ये उत्तीर्ण असणं अनिवार्य असणार आहे. राज्यात सध्या 90,000 होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत. त्यापैकी 25,000 जणांनी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी कोर्स हा पूर्ण केलेला आहे आणि त्यामुळे ते ॲलोपॅथीचं औषध देऊ शकतात.